जराशी जरी चलाकी केली का तुम्ही पा म्हटलं हे पा या चाकून याचा गळाच कापून टाकतो. नाही हो मापरा सोडून द्या हो. हा सोडून द्या. तुम्हाला दिले ना बाप पैसे दिले ना तुम्हाला. पैसे सोनं नाणं सगळं घेऊन जा एक तुम्ही. हा पण सोळा ते भांडून सोडून द्या हो. ओ महाराज महाराज मी पाया पडते वाटत तुमच्या. काही पाया पडायची गरज नाही. हा जागेवर हालच नाही. तिथून उभे राहा. नाही बा हालत नाही ना आम्ही इथून कुठे जात नाही. हा फक्त आम्हाला मारू नका तुम्ही. काय न्याचं ते न्या तुम्ही. तुम्हाला काय लुटून न्याचं सगळं घर न्या बाबा. सगळं गाव लुटून नेलं तरी आम्हाला काही घेणं नाही. हा काहू आता चाकू काढला मारतो म्हटलं की लगे म्हणते आता सगळं घेऊन जा म्हणते. हा काल तर लगे 1000 रुपये खर्च करायला मागपुढे पाहिजे. मग काय करावा. जीवाच्या पुढे आला का पैसा. जीव असला तर राजा पैसा आहे. जीवच गेला तर काय करायचं त्या पैशाला चाटायचं का. घेऊन जा तुम्ही पैसा. माझ्या बॅगेत सगळे पैसे भरले. सगळी बॅग घेऊन जा तुम्ही. आम्हाला काहीच नको. फक्त आम्हाला काही करू नका तुम्ही. तुम्हाला मारून आमचाही काही फायदा नाही आहे. हा आम्हाला फक्त पैसा पाहिजे. हा पण जर आमच्या का जीवावर बेतली की मग आम्ही हगी नाही करत म्हटलं. हे पा रायफल आहे आमच्या जवळ. धर तुमच्या पुऱ्या गावाला तर फुकत नेतो. जे आला समोर त्याला उडवलंच होय. हा सगळ्या पुऱ्या गावाला तर खल्लास करतो. पाय ना आता कसा बोलू राहिला हे. हा काल तर म्हणे लगे बाबा जगाचं कल्याण तर माय कल्याण. सगळ्याचं भलं झालं पाहिजे वाटते. हा असा बोलत जा किती महाराज सारखा. आणि आज पाणी हे दाखवू. हा आता मग ते सगळ्याला खलास करतो म्हणते. मी काय म्हणतो महाराज सांगा आता. महाराज बोला नाही वाटू राहिले येले तर. हे काय आता महाराज हे तर ढोंगी होय. मी काय म्हणतो हे बा तुम्हाला काय न्यायचं ते न्या बाबा. हे सगळं न्या. पैसे तुम्ही सगळे घेऊन जा. पण आम्हाला सोडून द्या. आम्ही कोणाला सांगत नाही. काही झालेलं सांगत नाही काही नाही. त्याच्यातच तुमची भलाई आहे म्हटलं. हा कोणाला अजिबात काय झालं काय ते सांगायचं नाही. हा चला द्या ती बॅग इकडं. आणि पुरी ते तो गळ्यातलं ते मंगळसूत्र आहे ते काढ ना. ते टाक तिच्यात. नाही हो महाराज हे सौभाग्याची निशाणी आहे बा मानवऱ्याची. एवढं तर राहू द्या. आता बाकी सगळं सोनं दिलं ना तुम्हाला. एवढं राहू द्या बा माग्यात. सौभाग्याची निशाणी काही नाही. चल काल लोक गळ्यातून ते. देवपुरी देऊन टाकते. मंगळसूत्र नाही देत मी. मानवऱ्यानं अग्नीला साक्षी करून माग्यात घातलेला आहे. मानवरा आहे तोपर्यंत बाई हे माग्यात राहू द्या. पाहिलं कशी लडपड करून नाटकं करू राहिली. हा एक नवऱ्याला टायमावर खाऊन असेल घातलं. हा आणि आता मग ती ही देत नाही म्हणते. तिला वाटते कसं लडपड केलं तर राहील एवढं सोनं. हा पण मी सोडतो का म्हणा. सगळं घेतल्याशिवाय मी जातच नाही ना. ए पोरी नवऱ्याची निशाणी आहे म्हणतो ना. घे मग तू या नवऱ्यालाच मारतो मग. हा ते मेल्यावर देशील ना मग. हा मारू का याला चाकू. मारू का तेले मारू का. मी देतो बाबा हे काढून देते. मारू का मी मंगळसूत्र देते काढून देते हे. काव नाही ना काय झालं. हा झोपीत काऊन कला करू राहिली. काय झालं रे देवा. स्वप्न होतं बाबा. किती घाबरली होती मी. काय झालं काऊन घाबरली. ते जरा खराब स्वप्न पडलं त्याच्यानं मग जरा भीती वाटली. अरे मी तुला किती वेळा सांगतो. हा असा विचार करत नाही राहायचा ना. हा मनात काही विचार करत राहतो तू. आणि मग असं स्वप्नात दिसते काही बी तुले. हा काय दिसलं होतं स्वप्नात. आता याला जर सांगितलं की महाराज दिसले होते स्वप्नात हे म्हणून तू विचार केला म्हणून दिसले. जाऊ दे याला काही सांगायला पडत नाही. काय नाही व असं स्वप्न दिसलं काहीतरी मला असं भीती वाटल्यासारखं काळ काय दिसल्यासारखं झालं. आणि ते स्वप्नातच भीती मिळते जरासं. जाऊ दे ना. स्वप्नात दिसलं ते खरं असते का. हा जाऊ दे विचार नको करत राहू असं तू. हा विचार करतो त्याच्यानं असं स्वप्न दिसते काही बी तुले. हा घाबरू नको. मी पाणी आणू का तुले. नाही हाय ते टेबलावर पाणी. काय नाही ते दचकल्यासारखं झालं म्हणून असं ते घाबरल्यासारखं वाटलं. काय नाही होत. झोपा तुम्ही आता. अरे ठीक आहे पाणी पिन झोप आता आरामात. हा सकाळी आणखी लवकर उठा लागल ना. ती पूजा आहे त्याच्यानं. ठीक आहे ना झोपा आता तुम्ही बी. अरे वा लयच वाईट स्वप्न पडवा. हे बाबाजी दिसले डाकू झालेले. हे खरं तर नाही होणार ना असं. एकतर त्याने जर असे पैसे लुटून नेले. मामाजीचं नुकसान झाल्यावर मामाजी डाटा कशी येईल. पण स्वप्नात दिसले ते खरं होईल का. नाही असं काही नसते. स्वप्न आपल्याला किती दिसते असं काय खरंच होते थोडी आहे. तरी पण मामाला हुरहुर वाट राहिली. जसं बेचैन झाल्यासारखं वाट राहिलं. काय करा जाऊ द्या. सकाळी उठल्यावर आईला विचारून पाहते ना. आई सांगते मग बरोबर काय ते. चला जसं पाणी पिऊन झोपून जा. सकाळी आणखी लवकर उठायला लागते ना. आहे ना हे बा फुलं आणून ठेवले मी. 2-3 हार करायला लागते आपल्या आता. काय करते ना करते ना मी आई. तर मी काय म्हणते आई तुम्हाला एक विचारायचं होतं मला. काही अर्जंट असेल तरच विचार. काय कसं माहिती तुला तर माहिती आहे आपल्या मागे किती आता धावपळ आहे. आता हे पूजाची तयारी करायला लागणार सगळी आपल्याला. काय म्हणते फक्त 2 मिनिटं जर अर्जंटच आहे. ते कसं माहिती का मी काय म्हणते ते असं म्हणतात की बा सकाळी सकाळी पडलेलं स्वप्न खरं होत असते म्हणते. ते खरं आहे का बरं. म्हणते तसं की सकाळी सकाळी पडलेलं स्वप्न खरं होते म्हणून. असं थोडी आहे. आता किती स्वप्न पडते आपल्याला. सगळेच खरे होते असं थोडी आहे. काही काही स्वप्नात आपल्याला रात्री पडलेले सगळे आठवत बी नाही. कोणी कोणी तर म्हणते स्वप्नात आपल्याला आपलं वाईट झालेलं दिसलं तर म्हणते की आपलं वाईट नसते होत दुसऱ्याच वाईट होते. तसं काही नसते. आपलं वाईट होते आणि दुसऱ्याच वाईट होते तसं काहीच नसते. हे स्वप्न काय ग आपण दिवसभर जे विचार करतो का नाही जे विचार करतो ते स्वप्नात दिसते आपल्याला दुसरं काय असते. पण तू कोण एवढी खोटं विचार राहिली म्हटलं. तुला काही स्वप्न किती पडलं का सांगा पगडे आले. पण नाही जाऊ द्या त्याचं आणखी मन हे होऊन जाईल. त्याला सांगितलं ते एवढ्या आनंदाने पूजा करू राहिला ते त्याचं मन हे व्हायचं.
काय नाही हो आई, ते कसं आहे माहिती का, माझी मैत्रीण म्हणत होती असं असं बा सकाळी पडलेलं स्वप्न बा खरं होते का असं विचार म्हणे, म्हणून मग तुम्हाला विचारू राहिले मी. नाही होते ना, कधी कधी सकाळी सकाळी पडलेलं स्वप्न खरं होत असते. हा मला एकदा झालं होतं ना तसंच. हा मला स्वप्न पडलं, स्वप्नात दिसलं मला की बा मला 500 रुपये सापडले. हा तसंच खरं झालं ना, दुसऱ्या दिवशी मला सापडले होते, पण जरा वेगळ्या पद्धतीनं. हो का? हो ते जाऊ दे, पण मी काय म्हणते, आता तू हारे गिरे करून घे. हा मी ते पटकन जाऊन येते ना, ते शांताबाईची जा लागला ते तूप पाहा लागल ना. हा तुपाचं अर्जन आहे ना, आता तूप एक तर भेटत नाही. येते तूप घेऊन. हा तोपर्यंत तू हारे गिरे काय करायचं ते करून घे. बरं ठीक आहे ना. आता माझ्या जीव नाही लागू राहिला, कधी कधी स्वप्न खरं होते म्हणते. आता काय आपलं खरं नाही झालं बाई बा स्वप्न, पाहा लागल. हा काही ना काहीतरी आपल्याला करावंच लागल. अहो मी काय म्हणतो, ते पाव किलो तूप झालं असेल ना आता तयार आपली इथं. हा झालं असेल तर देऊन टाक ना ते, मग ते गुरुजीला देऊन टाकतो ना मी. हा ती गुरुजी लय दिवस झाले मागून राहिलेत. नाही ना, पाव किलो नाही भरत ते, अर्धा पाव असेल फक्त. पाय आता पाव किलो बी तूप निघाल नाही का आणखी. तर निघतच राहते ना, पाव किलो पेक्षा जास्त झालं असतं. हा पण आता हे गावातले लोक येते छटाक बद्दे असे करते तर. हा मग आता येणे छटाक गेल्यावर ते मग कसं वाळेल त्याच्यात. हा आता आज रे लावते मी आता. हा आज अर्धा पाव निघतेच. हा मग उद्या होऊन जाते पाव किलो, घेऊन जा. तेच म्हटलं, ते गुरुजी लय दिवसाचे नांदा लावून राहिलेत. हा एकदाच दिलं म्हणजे मोकळ होते. त्यानं मग आता मी रे लावते. हा दुपारून मी घेऊन गेले चालते वाटलं शेपुरी. अंता वहिनी घरी आता हो. कौशल काय म्हणते म्हणा, काय म्हणतो कौशल? हो मी म्हणत होती अर्धा पाव तूप दे बरं मला. आणि आता असं अर्धा पाव छटाक देत राहिलं तर त्या गुरुजीला कधी तूप द्यावं आम्ही? कौशल तुला दिलं असतं तूप, पण कसं आहे माहिती का, हा आताच विषय झाला आमचा. ते गुरुजीनं किती दिवस झाले मागितलं तूप ना. हा 1 पाव किलो मागितलं, हे पहा अर्धा पाव आहे तयार. हा अर्धा पाव आता काढलं की त्याला 1 पाव करून द्यावंच लागते त्याला. सांगा आता आम्हाला अर्जंट पाहिजे ना पूजेले. अहो शांता वहिनी मी काय म्हणते, अर्धा पाव आहे ते मला देऊन टाका ना. हा गुरुजीला मग आणखी 1 पाव करून द्या नंतर तुम्ही. आता गुरुजीचा नगद गिराईक सोडून इथे उधारी देणार हो का मी? हा मागच्या वेळेस बी अर्धा पाव नेला ते आणखी पैसे दिले नाही ना. नाही ना कौशल, कसं आहे माहिती का, लय दिवस झाले गुरुजीला सांगून ठेवलेलं आहे त्याला अर्जंट देणंच आहे. हा मग तुला पण उद्या देणार ना मग. हा उद्या हे काढलं की मग देतो ना मी. उद्या नाही ना वहिनी, आज अर्जंट आमची इथे पूजा आहे. पूजा आहे त्याच्यानं आम्हाला पाहिजे अर्जंट आज. पूजा कायची पूजा आहे? सांगा आता पूजेचं निघालं का मातोंडातून? आमच्या घरच्या बाळानं सांगू नको म्हणून सांगितलं होतं ना. पूजा नाही वहिनी, पूजा म्हणजे ते आम्ही रोज पूजेले सकाळी पूजा केली की तुपाचा दिवा लावल्याशिवाय राहत नाही आम्ही. ते रोज नियमानं आम्ही तुपाचा दिवा लावतोच. आता ते घरचं तूप संपलं सगळं, म्हणून म्हटलं पूजेसाठी पाहिजे. पण ते बरोबर आहे बाई, पण कसं आहे माहितीये का, आता ते गुरुजीने किती दिवस झाले सांगून ठेवलेलं आहे. हा तेल द्या लागणार नाही का? आणि मला वाटतं तो मागच्या वेळेस तूप नेलं त्याचे पैसे नाही दिले वाटते. पण ते पैसे आणले ना, हे मागच्या वेळेची बी घ्या, आताची बी घ्या. या पैसे आणले सोबत, ते मागचे घ्या ना आताची घ्या. ते गुरुजीला नंतर द्या ना, मला पूजेला पाहिजे म्हणून म्हटलं, दुसरं काही नाही. जाऊ द्या, मागचे पैसे आणते म्हणते ना, कसे पैसे निघून येते ना आपले. हा देऊन टाकायले अर्धा पाव, ते गुरुजीला पाव किलो पाहिजे म्हणते ना, रे लावून देताच येते मग नंतर. तर काही हरकत नाही कौशल, तो आता पूजेचं नाव काढलं, देवाचं नाव काढलं म्हणून घेऊन जा तू अर्धा पाव. हा नाही तर तसं कसं माहितीये का, गुरुजीला अर्जंट देणं होतं आम्हाला. पाय तुम्ही आता रई लावीन आणि मग देऊन देईल गुरुजीला. बदल बाई भेटलं तू. हे घ्या मग, हे पाव किलोचे पैसे घ्या आणि हे मागचे अर्धा पाव ना आता अर्धा पाव द्या. बरं ठीक आहे, देते घेऊन जा. अहो तपलं असेल ना ते पाणी, घ्या ना लवकर आंघोळ करून. करतो ना, आताच ठेवलं ते. हा एक तर थंडीचे दिवस आहे, जरा कडक पाहिजे पाणी. तर मी काय म्हणते, ते पाटलाचा फोन आलता, त्याचा माणूस नाही आहे म्हणजे ते गंजीवर. तर मग आता आम्ही चाललो तूर सांगाले तर चालेल मग आमच्या सोबत. हा ते भोवऱ्या लावायला आम्हाला एक माणूस पाहिजे. 500 रुपये रोज येते, कसं आहे बी. सांग आता, ते तुरीच्या पेंड्या का हलक्या राहते का ते? एवढ्या मोठ्या पेंड्या ते लिहून गंजीवर लावणं म्हणजे काय सोपं आहे का? 500 रुपयासाठी मरमर करत बसाल पोट दिवसभर? अहो आज मला तिकडे त्या कवटवले पूजा करायला जायचं आहे ना. जाऊ द्या ना, ते पूजा घ्या, काय भेटते तिथून आपल्याला. हा चला ना, इकडे 500 रुपये रोज येते ना मस्त. 500 रुपयाचं काय घेऊन बसली म्हणा, इकडे तर 5,000 रुपये आणतो मी एका दिवसात. नाही मला अर्जंट जाणं आहे. आपण हो म्हटलं त्याला पूजा करायला येतो म्हटलं ना. हा आता नाही म्हणतात का वेळेवर? हा तू दुसरा माणूस पाहायला सांग त्याला. काय असं आहे तुमचं? हा एक दिवस कामाला या म्हटलं तर जीवार येते तुमच्या. हा मग आता पैसे पाहिजे नाही का घरात सामान आणले? हो ना, तुला आणतो म्हटलं ना मी सामान. हा सामान आणतो संध्याकाळी, काही टेन्शन नको घेऊ तू. टेन्शन नको घेऊ म्हटलं की झालं. हा इकडे घरातलं काही सामान संपलं तर आम्हाला टेन्शन येते ना. हा तुम्हाला काय 2 टाइम खायला भेटलं की झालं. सांगा आता, दिवस नाही निघाला तर झाली हिची कटकट चालू. तू जा कामाले. हा मला आंघोळ करून मला जायचं तिकडं. हा मी आणतो म्हटलं सामान आणतो संध्याकाळी. आता संध्याकाळी आणलं पाहिजे सामान. हा सामान जर आणलं तरच घरात या, नाही तर घरात येऊ नका. परत काय एक दिवस कामाला ये म्हटलं तर जीवार येते याच्या. हा आपण इकडे दिवसभर मरमर करा. सांगा आता, सामान आणलं तर घरात ये म्हणते, नाही तर घरात येऊ नका म्हणते.
एक तर हे कंदीर उडा बिल्ले कंजूस आहे. हा कसंही 4-5 रुपये फी काढतो म्हटलं त्याकडून तर काही जमलं नाही. आता काहीतरी फंडा लढवाच लागल दुसरा. हा पैसे काढायचेच आहे. पैसे घेतल्याशिवाय मला घरी तर येत नाही बा. नाही आज काही झालं चालते. हा पैसे घेतल्याशिवाय आपल्याला घरी यायचं नाही. हाय त्या कंदीर उड्याची हाय पैसे ते फक्त काढत नाही बाहेर. हा मी बरोबर काढतो त्याजवळून. चला आंघोळ करा आणि जाऊ तिकडे पूजेले ती वाट पाहत असेल आपली. झालं सर बांधून तर खाली उतरे भानू. आम्हाला फिट्ट बांधू द्या. सुनबाई झाली का ती आतमधली पूजेची तयारी झाली का सगळी? झाली ना? हो तेच म्हटलं. हा महाराज येतीलच आता. आणि मी काय म्हणतो ते जरा 2 कोपर आपले मोठे कोपर धुवून ठेवतो ना. हा आपल्याला ते सामान काढ लागलं ना आपलं. हो धुन आहे सगळं, काही टेन्शन नाही आहे. पण मी काय म्हणते मामाजी, जरा 2 शब्द बोलायचे होते तुमच्यासोबत. सांग आता सरलच नाही का तुझं? हा आता हे बोलायचं आणि ते बोलायचं. अहो आता पूजेचं पाय ना आपलं. हा हो पूजेसाठीच ते काढलेलं सगळं दाखवायचं आहे तुम्हाला. चला म्हटलं जरा पाहून तर घ्या एकदा. पाच काय जास्त सामान सांगितलं नाही ना महाराजानं. हा हळदी कुंकू बेलफूल ते सगळं आपलं पूजेचं घरगुतीचं पूजेचं आहे सगळं. हा बाकीचं काय आहे ते आपलं आता पूजेमध्ये ठेवायचं आहे. आपलं ते म्हणजे आपल्या घरचं जे काय आहे पैसा आदला ते सगळं ठेवायचं आहे आपल्याला. हा ते फक्त त्या पैसे आदल्याची चिंता वाटू राहिली ना म्हणा मले. मामाजी जरासे घरात तर या तुम्ही. काय म्हणता आता चाल. काय म्हणतं सांग लवकर. हा आता हे महाराज येतील थोड्या वेळात. मी काय म्हणते मामाजी, आपला जे पैसा सिलेंडर मध्ये आहे तर ते सिलेंडरच आपण पूजेमध्ये ठेवू ना. सांग आता एवढा मोठा सिलेंडर ठेवायला पडते का त्या पूजेमध्ये? हा 2 परातीत काढून घेते मस्त. हा बस झालं. इथं ठेवले की ते कसं असते त्या परातीला कुंकू लावलं की झालं पूजा. हा ते काय प्रत्येक पैशाला लावा लावते का? आता महाराज बोलले बा पैशाची पूजा करा लागते म्हणून मग ते काढायचं आहे आपल्याला. नाही तर काढायचं नव्हतं बाहेर. हा ते मस्त 2 परातीमध्ये काढ. हा एखादा कपडा झाकण ठेवायचा त्याच्यावर मस्त. बस त्याची पूजा केली की झालं. बेलफुल असं वाहिलं की झालं त्याले. हा म्हणजे शांतता होते त्याची. म्हणजे पैसा आपला टिकून राहते. आणि आता एवढा मोठा पैसा आणि हे सोनं नाणं जर त्या महाराजांनी पाहिलं तर नाही का त्याची नियत बदलणार. मामाजीले कसं सांगा ते समजूच नाही राहिलं बा. मी काय म्हणते मामाजी, मी काय सांगते ते फक्त ऐकून घ्या. हा मग तुम्ही म्हणसाल तसं करते आम्ही, काही टेन्शन नाही. पण हे बा काल तुम्ही जेव्हा फोनवर बोलले महाराजांसोबत तर काय म्हटलं तुम्ही की आमच्याजवळ बा आम्ही कसं तरी मजुरी करून पोट भरतो. हा जास्त फी द्यायला आम्हाला पैसे नाही आमच्याजवळ. 1000-2000 रुपये आहे फक्त. हो काल मी फोनवर सांगितलं त्याले की बा 1000-2000 लागलं तर ठीक, नाही तर जास्त पैसे लागले बा मी करणार नाही पूजा. पण ते महाराज बोलले ना काही फी बिन नाही पाहिजे म्हणे. आणि जास्त सामान नाही सांगितलं नाही त्यानं. हा काहीच नाही ना. हो ना, त्या महाराजांनी आपल्याला फी नाही सांगितली, काही सामान नाही जास्त सांगितलं ते बरोबर आहे. हा पण काल तुम्ही बोलले की बा माझा पैसा नाही आहे. हा आणि आज जर एवढा मोठा पैसा तू एकदम जर समोर काढला आपण, हा तर ते महाराज काय म्हणल की बा येईन आपल्याला खोटं बोललं बा, खोटं सांगितलं. काल तर म्हणे की 1000-2000 रुपये खर्च करायची ऐपत नाहीये. हा आणि आज एवढं मोठं सोनं पैसा आदला बाहेर काढला म्हणजे हे खोटं आहे बा. हा खोटं बोलते आपल्यासोबत, महाराजांसोबत खोटं बोलते. हा तुमचा अपमान होईल ना. हा तुमचा मान राहणार नाही ना त्याच्या मनात. हो गड्या तसं होईल. हा महाराज म्हणाल गड्या हे खोटा आडा माणूस आहे म्हणून. हा काय याच्यासाठी पूजा कराव. हा पण मग आता कराव काय हो. हा ते महाराज तर बोलले की बा सगळ्या याची आपल्या धनाची पूजा करायची आहे. पूजा केली तरच ते टिकते. हा मग आता याची पूजा करायला लागणार आपल्याला. हो ना म्हणून मग आता मी काय म्हणते, हा एरी महाराज काही प्रत्येक दागिन्याले प्रत्येक नोटाले गंध लावायला सांगत नाही. हा एका ताटात परातीत असलं सोनं नाणं की त्या परातीलेच कुंकू लावायला सांगाल ना. हा तसं मग आपण काय करू माहितीये का, हे सिलेंडर सगळं इथे ठेवू. हा सगळं सामान इथे राहते आणि त्याच्यावर एका परातीत मग आपले थोडेफार पैसे ठेवून द्यायचे. हा आणि मग गंध लावायला सांगितलं की त्या परातीला लावायचं आणि त्या सिलेंडरला लावायचं म्हणजे दोन्ही याची पूजा होते. हो गड्या सुनबाई तू एकदम बरोबर बोल राहिली. हा म्हणजे कसं आहे माहितीये का, महाराजाच्या मनात आपला माने राहते. हा खोटं बोललो असं होतही नाही आणि आपल्या धनाची पूजा होऊन जाते. पण महाराजांना म्हटलं नाही पाहिजे बा इथं सिलेंडर काऊन ठेवला ते. त्याच्या काय लक्षात येते. हा त्या सिलेंडरवर आपण परत ठेवणार आहे ना, त्याच पैसे ठेवणार आहे. मग त्याने वाटलं बा वरती ठेवासाठी म्हणून ठेवलं सर. आणि काही म्हटलंच ते ना तर मी सांभाळते ना. हा मी बोलते काहीतरी त्याले. हा सांगते बरोबर समजावून. हो ते आहे म्हणा. हा तू सांगतो बरोबर समजाव ना. त्याने तर म्हटलं काऊन सिलेंडर ठेवला इथं तर. हा बरोबर सांगतो काय म्हटलं तर. हो त्याने विचारलं तर सांगते मी बरोबर. हा आता तसंच करते मग. हा सिलेंडर ठेवते इथं आणि त्या परातीत मग 4-5 रुपये ठेवते. तसंच कर. हा कर लवकर तयारी मग. हा येतीलच आता महाराज. अलक निरंजन. राम राम महाराज. या या चला आतमध्ये. राम राम. झाली का सगळी पूजेची तयारी झाली का? पूजेची तयारी झाली सगळी. तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. या चला. ठीक आहे चला. बरं चला बा मंडळी, महाराज आले आमची इथं पूजा करायला. कसं आहे मंडळी, आपल्या डायरेक्टरले जरा परिवाराची जरा व्यवस्था लावा लागते सगळी. हा कामधंदे सगळे पाहा लागते. हा त्यांची पाणीपुरीची गाडी असते. पाणीपुरीची गाडीचे सगळे कामं पाहणं, त्यातून मग व्हिडिओ बनवा लागते. त्यामुळे कधी कधी व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही. आजच तर हा पूजेचा विषय एंड करायचा होता, पण वेळेअभावी पूर्ण व्हिडिओ झालेला नाही. हा पाहू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये की पूजा केल्यानंतर काय होते. हा म्हणजे महाराजाला माहित पडते का की त्या सिलेंडरमध्ये धन ठेवलेलं आहे म्हणून. हा का ते महाराज घेऊन जाते का, काय होते ते उद्या समजेलच तुम्हाला.
बघू आता नंतरच्या एपिसोड मध्ये हा काय पूजा केल्यानंतर व आपला माझा काहीतरी फायदा होते का, हा घबाड गिबाड भेटते का एखादं. चला मग त्यासाठी तुम्ही पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बरं, आणि कमेंट करून सुद्धा सांगा. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे त्रिशा गौरव ठाकरे, प्रभाकर भाऊ पाकडे, राहुल भाऊ कांबळे, निखिल भाऊ गावंडे पाटील, नीलकंठ भाऊ धानोरकर, योगेश भाऊ कावडकर, श्रीकुमार भाऊ लांजेवार आणि अनंता भाऊ, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कसा वाटला तेही सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.